Oh my god, किती सुंदर. मैंने कभी देखी ही नहीं थी. Oh my god. हे कपाट 2 दिवसापूर्वी देखील मी तुमच्यासोबत शेअर. थांबा एक मिनिट, लाईट का नाही लागत आहे. 2 दिवसापूर्वी देखील मी हे कपाट दाखवलं होतं तुम्हाला. म्हटलं क्लीन करते, ऑर्गनाईज करते, पण मला काही वेळ मिळाला नाही. ॲक्च्युली हा पसारा बघून माझी करायची इच्छाच झाली नाही. पण फायनली आज म्हटलं चला किमान ह्या साड्या तरी मस्त घडी करून ठेवते. आणि मागे मी एकदा आय थिंक हेच ऑर्गनाईज वगैरे केलं होतं कपाट, तेव्हा मला 2-3दा कमेंटही आल्या होत्या की ताई तुझी साड्या दाखव, म्हणून साडीचं कलेक्शन दाखव. सो तेव्हा मी म्हटलं बरं का दाखवते, पण कपाट ऑर्गनाईज झालेलं होतं आणि पुन्हा त्या साड्या काढून त्याच्या घड्या मोडून पुन्हा दाखवते म्हटलं तर बापरे, मला तर तापच येतो. साड्या खूप हव्याशा वाटतात आणि पण जेव्हा घड्या घालायची वेळ येते ना तेव्हा खरंच खूप कंटाळा येतो मला. आणि पण तुमची इच्छा होती की ताई साड्या दाखव, आणि मला माहिती आहे म्हणजे मला सुद्धा स्वतः साड्या घ्यायला आवडतं. साडी आणली की कधी कुण्या मैत्रिणीला दाखवते वगैरे वगैरे असं होतं. म्हणजे स्वतः साड्या दाखवायलाही आवडतं आणि दुसऱ्यांच्या साड्या पाहायलाही आवडतं. सो तुमचंही काहीचं तसंच आहे, आय नो. सो म्हणून म्हटलं चला माझ्या ह्या साड्या घड्या घालते आणि माझ्याकडे कशा साड्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि साडीचं म्हणजे आत्ता माझ्या डोक्यात कसं आलं सांगते. म्हणजे सकाळीच आला हा थॉट की आज आपण ना साड्याच्या घड्या घालू. मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या बाईने 40,000ची साडी विकत घेतली. 40,000ची. बाई ग 40,000ची साडी. म्हटलं 40,000 तर मी माझं कबड भरून घेईल. कारण बघा साडी जितकी महाग घ्याल ना तितकी आपण कमी घालणं प्रिफर करतो. कमी म्हणजे स्वस्त असली साडी आपण ती नेहमी वेअर करतो किंवा कुठंही कोणत्याही प्रसंगी कशाही ठिकाणी आपण ती वेअर करू शकतो. आणि ठीक आहे, लग्नाकार्यात महागड्या लागतात, पण एका लग्नात घातलेली साडी दुसऱ्या लग्नात आपल्याला वेअर करावीशी नाही वाटत. लग्नात द्यावं सोडून साधा छोटे मोठे फंक्शन असू देत, पूजा असू देत. म्हणजे आता माझ्या डोक्यात चाललंय गणपती येत आहेत. मागच्या गणपतीला म्हणजे आगमनाच्या दिवशी कोणती साडी वेअर केली होती स्नेहा तू? तो व्हिडिओ बघितला मी, म्हणजे फोटो बघितले. म्हटलं अरे ही नाही नेसायची, आता दुसरी नेसायची. मग छोट्या कार्यक्रमाला आपल्याला नवीन साड्या हव्या असतात. मग घरात अशा 40,000ची साडी ठेवून करायचं काय? म्हणजे साडी इतकी महाग साडी घेणं मला तरी मूर्खपणा वाटतो. इवन मी तर म्हणजे 5,000ची साडी माझ्यासाठी खूप महाग असते, खूप जास्त महाग असते. 40,000 कुठे बाबा. म्हणजे मला तरी वाटतं साडी ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. ती घेऊन तुम्ही ठेवा, काही दिवसांना कुजेल ती, फाटेल ती वगैरे होईल. सो त्यामुळे माझ्याकडे सर्वात महागीची साडी कोणती आहे तीही आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि स्वस्तातल्या त्या माझ्याकडे भरपूर आहेत त्याही शेअर करते. आणि तुमच्याकडे सर्वात महागीची कोणती साडी आहे ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चला आता आधी हा पसाराही आवडायचा आहे मला. सो हे आहे माझं साड्यांचं साम्राज्य. अगदी जास्त महाग साड्या नाहीत, स्वस्तातल्या साड्या आहेत आणि या सर्व साड्या तुमच्यासोबत शेअर करते. काही साड्या म्हणजे मला खूप आवडतात, यातल्या सर्व साड्या आवडतात कारण ह्या सर्व माझ्या चॉईसच्या आहेत ऑब्विसली. पण माझ्या लाईफमधली माझी पहिली साडी कोणती, किंवा माझ्याकडची सर्वात महाग साडी कोणती, किंवा माझी सर्वात आवडीची साडी या साड्यांमध्ये कोणती, ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते. आता माझ्या आयुष्यातली पहिली साडी कोणती तर मी तुम्हाला कधी सांगितलं नाही बहुतेक. माझं एज्युकेशन सो माझं D.Ed झालंय. सो D.Edसाठी घेतलेली ती साडी ती माझ्या आयुष्यातली पहिली साडी होती. ॲक्च्युली होती व्हाईट कलरची, पण ती माझ्या आयुष्यातली माझ्या स्वतःसाठी घेतलेली ती साडी होती. त्याआधी आईच्या साड्या आता आपल्याला आवड असते तर आपण कधीतरी दसऱ्याला वगैरे नेसत असतो, तशा भरपूर नेसलेल्या. आणि बऱ्याचदा आई पण अशा साड्या घ्यायची का ज्या साड्या मला आवडतील किंवा मी नेसू शकेल. म्हणजे तिला नाही आवडली तरी ती एखादी साडी अशी घेऊन घ्यायची की दीदी मी घेते, पण दीदी तू नेसू शकशील किंवा तुला आवडेल ही साडी, अशा. पण तरीही मी त्याला माझी साडी म्हणणार नाही कारण ती आईसाठीच घेतलेली. मी माझ्यासाठी पहिल्यांदा साडी घेतली ती म्हणजे D.Edला असताना. सो ती माझी पहिली साडी होती. त्यानंतरची माझी पहिली साडी कोणती सर्व तुमच्यासोबत शेअर करते. पण जास्त बोलत नाही, जास्त बोलत बसली तर या पसाऱ्यासारखा मग व्हिडिओचाही पसारा होतो आणि
सो सुरुवात करते या कलरफुल साडीपासनं. नुकतीच मी हे नेसले होते, तुम्ही बघितलंही होतं. मिशोवरची आहे, अतिशय कमी रेटमध्ये मिळालेली आहे, पण इतकी रिफ्रेशिंग वाटते ना. त्यानंतर ही साडीसुद्धा मिशोवरनंच घेतलेली आहे. कलर बघा काय मस्त आहे हिचा. ही साडी प्लेन आहे, पूर्ण प्लेन, आणि फक्त 500च्या आतच आहे, पण हिचाही लुक छान येतो. ही साडी ॲक्च्युली मला माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केलेली आहे आणि कॉटनची आहे. इतकी मस्त चापून चुपून बसते. म्हणजे कॉटन म्हटलं की आपल्याला कसं वाटतं फुगणार साडी, पण फुगत नाही. सर्व साड्यांचे पिक्चर मी साईडला देते, म्हणजे ज्या ज्या मी नेसलेल्या आहे किंवा ज्याचे फोटो माझ्याकडे आहे त्या सर्वांचे. सो नक्की बघा. ही साडी तर मला आठवतही नाही मी कधी घेतली होती ते. 800-1000च्या दरम्यान आहे, पण हिचाही लुक खूप छान येतो. बऱ्याचशा साड्यानं म्हणजे मार्केटमधनंच घेतलेल्या आहेत. सो लिंक प्रत्येकीची नसेल. ही साडी माझ्या लाईफमधलं माझ्या नवऱ्याने दिलेलं पहिलं गिफ्ट आहे. हेही काल परवाच नेसले होते, तुम्ही बघितलं. खूप सुंदर दिसते अंगावर. आणि या साडीचा कलर तर इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, पण हा मोबाईल त्याला ना व्यवस्थित कॅप्चर नाही करतोय बहुतेक. सो असा काहीसो दिसतोय, पण खरंच ग्रे आणि हा डार्क ऑरेंज कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना, खूप सुंदर दिसते ही साडी अंगावर. ॲक्च्युली ही खूपदा नेसली, पण फोटो मला सापडेच ना. शोधला खूप, पण नाही सापडला. ही साडी माझ्या फ्रेंडनीच मला गिफ्ट दिलेली आहे. हलकी फुलकी डेली वेअरला छान आहे ही साडी. म्हणजे मला खूप जास्त आवडते. किती जास्त आवडते हे तुम्ही जर डेली व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण खूपदा नेसलेली दिसले मी ती तुम्हाला. इथेही तिचा कलर इतका छान उठून नाही दिसत आहे. त्यानंतर या अधिक महिन्यात माझ्या मावशीकडनं मिळालेली मला ही साडी आहे. अगेन ही साडी जी दिसते आहे तुम्हाला मल्टी कलरमध्ये, ही मिशोवरच मी विकत घेतलेली आहे. इन्स्टाला ही खूप फेमस झाली होती बघा, अंकिता लोखंडे वगैरे नेसून होती आय थिंक. सो ती. आणि सर्वात जास्त कोणती साडी घेऊन मी पस्तावली असेल ना, तर ती ही साडी आहे. असं बघायला गेलं ना खूप छान वाटते, पण जेव्हा मी नेसायला घेते ना, माहीत नाही का मला नेसावीशीच नाही वाटत. एकतर ही अंगाला खूप चिपकते, त्यानंतर जर माहीत नाही का नाही आवडत. पण ती ही 500च्या आतच आहे, तशी दिसायला छानच आहे. आणि या साडीबद्दल तर कायच बोलू. माझी जर म्हणजे ही एक एकुलती एक अशी साडी आहे की जी नेहमी 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 मी घालते. कारण बघा, अतिशय सिम्पल स्मूथ कापड आहे, सिंथेटिक आहे व्यवस्थित, तरीसुद्धा त्याला एक ग्लॅमरस लुक आहे. ते म्हणजे या सिक्वेन्सच्या लेसमुळे खूप सुंदर दिसते. ब्लाऊजही खूप सुंदर शिवलेलं आहे मी त्यावरचं. त्यानंतर ही प्लेन साडी मी नुकतीच काही दिवसांपूर्वी घेतलेली, पण आणखीही नेसलेली नाही. छान क्रशचं असं हे कापड आहे. आणि पिहूचं बघा इथे काय 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 चाललेलं. त्यानंतर ही साडी पण 3 कलर्समध्ये आहे, पण इतकं छान कलर कॉम्बिनेशन आहे. ब्लॅक तर माझा ऑल टाईम फेवरेट कलर आहे. ब्लॅकमध्ये माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत. ही साडी खूप सुंदर दिसते, पण माझ्याकडे तिचा फोटो नाही आहे सध्या. ही साडी ही तुम्ही मला खूपदा नेसून बघितली असेल. ही म्हणजे सिम्पलमध्ये ग्लॅमरस लुक देते आणि स्पेशली हिचं ब्लाऊज खूप सुंदर आहे. ही साडी तर नेपाळवरनं माझे मामा घेऊन आलेले आहेत, पशुपतीनाथावरनं. ती मला खूप आवडते. ही जी साडी आहे ती आईची लाटलेली आहे. डार्क मरून कलर आणि पोपटी कलरचं कॉम्बिनेशन खूपच बढिया आहे. ही साडी ही मी खूपदा नेसलेली दिसली असेल, कारण मला फार आवडते. अगेन ब्लॅक साडी. आणि ही ना माझ्या आईने ऑनलाईन बोलवली होती. तेव्हा ॲमेझॉन फ्लिपकार्टबद्दल तिला काही माहीत नव्हतं, पण टी व्हीवर बघून तिने बोलवलेली होती. आणि माझी पहिल्या संक्रांतीची पहिली साडी ती. या साडीबद्दल, हिच्या कलरबद्दल तर म्हणजे कायच बोलू. इतका नाजूक कलर आणि त्याहून सुंदर त्यावरचं वर्क आहे, सिक्वेन्सची आहे, खूप मस्त आहे. ही साडी ही तुम्ही खूपदा बघितली असेल, कारण ही एकुलती एक येलो साडी आहे माझ्याकडे, जी मी प्रत्येकाच्या लग्नाच्या हळदीमध्ये नेसत असते. ही साडी नुकतीच घेतलेली आहे. माझ्या भावाच्या एंगेजमेंटमध्ये नेसली होती बघा, आणि इतक्या छान छान कॉम्प्लिमेंट मिळाल्या मला. या साडीचं कलर कॉम्बिनेशन बघून तर म्हणजे तुम्हालाही फार आवडेल. मस्त बीच कलर, डार्क रेड कलर, त्यामध्ये गोल्डन पूर्ण जरी, इतकं मस्त लुक येतो ना या साडीचा. फार जास्त नाही, आय थिंक 2100-2200 रुपयाची ती साडी आहे. आणि माझी सर्वात फेवरेट साडी कोणती विचाराल तर ती ही आहे. या साडीमध्ये मला तरी वाटते मी खूप छान दिसते म्हणून. आणि कलर खूप छान आहे आणि खूप रिच लुक येतो. जास्त काही मेकअप किंवा जास्त ज्वेलरीची अजिबात गरज नसते. त्यानंतर ही रेड कलरची साडी खूप सुंदर आहे, पिंक कलरचे, आणि त्यामध्ये पुन्हा जांभळ्या कलरची काठं आहेत. आणि पदर जर म्हणाल तर मस्त डार्क ग्रीन आहे. खूप सुंदर दिसते. साईडला फोटो लावते बघा, तुमच्या लक्षात येईल. खूप छान दिसते एकदम, म्हणजे असं फंक्शनल ट्रॅडिशनल एक वेगळ्याच वाईब्स येतात. त्यानंतर ही नारायणपेठ साडी. त्यानंतर ही पण मला फार आवडतं. इतका सुंदर बोली कलर आहे हिचा.
जवळून बघा तुम्ही, खूप छान बारीक अशी फुलं पानं आहेत आणि म्हणजे वेगळीच चमक, वेगळी शाईन आहे तिच्यावर. ही साडी ही मला फार आवडते. या कलरमुळेही मी जरा जास्त उजळ दिसते असं मला वाटते. ही साडी मी कशाला घेतली होती, का घेतली होती मला आणखीही कळत नाही. खरं तर माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस घेतलेली, पण त्याला ती आवडली नाही, सो त्याने मला ती घालूच दिली नाही. पण छान लूक येतो तिचा. आणि हा माझ्या लग्नाचा शालू खूपदा वेअर करून दाखवला आहे तुम्हाला, त्यावर व्हिडिओही आहे एक, नक्की पाहू शकता तुम्ही. आणि ही एक साडी अगदी सिंपल आहे, पण कलर कॉम्बिनेशनमुळे खूप उठून दिसते आणि त्याचं ब्लाऊजही मी खूप सुंदर शिवलं आहे. आणि ही साडी आहे माझ्या भावाच्या लग्नातली. बाजूला फोटो बघताय तुम्ही, असा मस्त लूक केला होता मी माझ्या भावाच्या लग्नात. आणि त्यानंतर ही ब्ल्यू कलरची साडी आता तुम्ही नुकतीच बघितली असेल, वटपौर्णिमेला नेसली होती. छान आहे, बनारसीमध्ये आहे. आणि आता जी साडी दाखवणार आहे ना मी तुम्हाला, ही साडी मी 7th 8th असेल तेव्हा आईने घेतलेली आहे, पण मला आवडली, सो यावेळेस मी ती ही साडी घेऊन आले. खूप सुंदर आहे ती साडी आणि त्यावर मी ना मस्त एक रेडीमेड ब्लाऊजही आणलं, ते नंतर कधीतरी दाखवेल. पण या साडीचा कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही, जो टर्टल ब्ल्यू ग्रीन समथिंग तसा कलर आहे यात. सो सर्व साड्या दाखवून झाल्यात आणि हा असा सर्व पसारा झाला आहे. आणि जर ओपन नसता केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित काही दिसल्या नसत्या, म्हणून मी सर्व साड्या ओपन केल्या. आणि ॲक्च्युली ह्या म्हणजे थोड्या आधा एक तास मी आता फॅन फुल स्पीडवर लावून ठेवणार आहे. जितक्या साड्या हवेशीर ठेवाल ना तितक्या त्या जास्त दिवस टिकतात, हे लक्षात ठेवा. कपाटात कुंजून त्या खराब होतात आणि 6 महिन्यातून तरी अशा साड्या पसरवून ठेवायला पाहिजे. आता थोड्या वेळात तर मी ह्या आणखी जास्त पसरून ठेवणार आहे, मग मस्त घडी करेल आणि ठेवून देईल. तेही तुमच्यासोबत शेअर करेलच मी की साड्यांच्या घड्या वगैरे कशा घालते ते. त्यानंतर चला आता ते पटपट आवडते आहेत. माझ्याकडे 2-1 तास आहेत आणखी आरोहीचे पप्पा यायला. त्यांना जर हा साड्यांचा गराडा दिसला तर त्यांचे ते टिपिकल नवऱ्यावाले डायलॉग चालू होऊन जातील, बापरे तुझ्याकडे तर इतक्या साड्या आहेत तरी पण साड्या मागते वगैरे वगैरे. म्हणून ते यायच्या आधी मला हे सर्व आवरायचं आहे. पण तरी 2-3 तास आहेत माझ्याकडे, त्यामुळे माझ्या साड्या मस्त हवेशीर खेळूनही घेतील, त्यानंतर घड्याही घालून होईल आणि माझा आवरूनही होईल. सो चला आता व्हिडिओचा शेवट करते. आणि आणि काय माझ्या लाईफमधली जी सेकंड लास्ट साडी आहे, जी मी स्वतःसाठी घेतलेली आहे, ती म्हणजे ही ब्लॅक साडी. सेकंड म्हणजे सर्वात पहिली काय? सेकंड वाली. फर्स्ट वाली ही आहे. सो ही माझ्या लाईफ मधली मी माझ्यासाठी स्वतःला म्हणून घेतलेली ती ही साडी आहे. ऍक्च्युली माझ्या भावाच्या लग्नात मी ही साडी घेतली होती आणि ही माझ्या लाईफ मधली सर्वात महागडी साडी आहे, 7,500ची. त्यावर माझ्याकडे एकही साडी नाही आहे. सो अशी ही रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये साडी आहे. हा जो रेड दिसतोय हा पदर आहे ऍक्च्युली, आणि अशी नेटची ही साडी आहे. ही पूर्ण साडीच नेटचीच होती. आणि ही आहे माझ्या लाईफ मधली पहिली साडी. हा माझा लाचापस प्लस साडी जी मी एंगेजमेंटसाठी घेतली होती. आणि साईडला व्हिडिओ लावते, फोटो लावते, तुम्ही खूपदा बघितलेली आहे. तीळ संक्रांतीला हीच नेसली होती. सो अशा सर्व ज्या आहेत माझ्या साड्या आहेत. सो होपसो तुम्हाला आवडली असतील माझ्या साड्या आणि माझी चॉईस. सो साड्या आवडल्या असतील लाईक करा, शेअर करा. कोणती साडी सर्वात जास्त आवडली तेही सांगा. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तरी त्यासाठी बघितला असेल अशी अपेक्षा करते. चला बाय बाय.